पक्षाची जबाबदारी आम्ही घेतल्यानंतर गेले काल आज उद्या 3 दिवस पक्षाच्या संघटनेच्या असलेल्या विविध विभागाची आम्ही बैठक कार्यकर्त्यांची घेतोय, पदाधिकाऱ्यांची घेतोय। या बैठकीमध्ये आम्ही कुठले भाषण वगैरे न करता फेस टू फेस त्या आमच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेतोय। पक्ष संघटना वाढवण्याच्या संदर्भातून आणि त्यांच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेऊन त्याचा एक अहवाल तयार करून त्याच्यावर आम्ही पुढची प्रक्रिया किंवा पुढचे निर्णय काय घ्यायचे याच्या संदर्भातला आम्ही निर्णय घेतोय। आणि मला वाटतं कालपासून पक्ष संपला वगैरे अशा प्रकारची चर्चा होती, पण प्रचंड प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि त्या उत्साहामध्ये कार्यकर्ते बैठकीला सुद्धा उपस्थित राहत आहेत आणि आपलं मनोगत व्यक्त करून महाराष्ट्रामध्ये करण्यात सर काही बदल होणार आहे का? काही चर्चा आहे की काही पदांवरती नवीन चेहऱ्यांना नवीन 100% आता सर्व सेल विभागाचा आम्ही बैठक घेतल्यानंतर मग यामध्ये काही बदल नवीन जुन्यांचा नवीन अशा प्रकारचं हे करून आम्ही पक्ष संघटनेच्या माध्यमातून बदल करून काही निश्चितपणाने पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। कालच्या कला केंद्राच्या गोळीबारात आरोपी निष्पन्न झाले, तर आमदाराचेच बंधू निघाले, त्यांना अटक पण झाली। आता तुमची काय अपेक्षा असेल? कारण पहिले आमदार गोंधळ घालायचे, फ्रीस्टाईल सगळे तुम्हाला माहिती या दिवसात काय झालं, तुम्ही तिथं होते, पण आता आमदाराचे कुटुंबीय अशा पद्धतीने हवे कला केंद्रात गोळीबार करायला लागले। सत्तेच्या माध्यमातून जर बघितलं असेल तर सत्तेची भीती किंवा कायद्याची भीती, आपल्या बापाचं सरकार आहे अशा प्रकारची जर वागणूक, अशा प्रकारचं वर्तन होत असेल तर वेगळ्या प्रकारची अपेक्षा काय करणार आहात तुम्ही? आणि गोळीबार पण कुठं झालाय? कला केंद्रावरच झालाय। हल्ली आपल्याकडे यामध्ये लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने वागता याचं चित्र तर आपण बघतोय। आता त्याच्या कुटुंबातले काही लोक सुद्धा अशा पद्धतीने वागायला लागले तर महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेचा आता गंभीर प्रश्न उभा राहिला असं मला वाटतं। ही जी घटना आहे ती 21 तारखेला रात्री 11 वाजताची घटना आहे। संध्याकाळी 5:30 वाजता गुन्हा दाखल होतो। ही चर्चा त्याची माहिती नव्हती। ही चर्चा बाहेर आल्यानंतर हे प्रकरण परत दाबण्याचा प्रयत्न होत होता। ही चर्चा बाहेर आल्यानंतर मग त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याच्या बाबतीत मला पोलिसांना नामुष्कीने निर्णय घ्यावा लागला। कुणाचा दबाव होता यावरती? 100% यामध्ये दबाव असल्याशिवाय ती घटना 21 तारखेला घडल्यानंतर सुद्धा 23 तारखेला ती घटनेची नोंद होऊन जर गुन्हा दाखल होत असेल तर राजकीय दबाव होता हे निश्चितपणे सिद्ध होत आहे। काल हर्षल पाटील या उच्च शिक्षित अशा प्रकारच्या एका तरुणाने आत्महत्या केलेली आहे। खरं म्हटलं तर त्या तरुणाने आत्महत्या केली हा सरकारचा फेल्युअरपणा आहे। आजपर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते, गेल्या काही वर्षामध्ये बघितलं 1 वर्षामध्ये 6,500 शेतकऱ्यांनी जर आत्महत्या केली असेल तर त्यानंतर आता बेरोजगार तरुण, सुशिक्षित तरुण आत्महत्या करत आहे, हे दुर्दैवाची गोष्ट आहे। बरं, जी बातमी आली, आम्ही जयंत पाटील असतील आम्ही सगळ्यांनी सभागृहामध्ये या असलेल्या पदवीधर अशा प्रकारच्या इंजिनियर असलेल्या ठेकेदारांना कर्ज काढून त्यांनी त्या ठिकाणी कामं घेतली, बँकेचं लोन, बँकेची थकबाकी पाहिल्यानंतर यांना पैसे वेळेत मिळतील अशी अपेक्षा होती। केंद्राने जलजीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात राज्य सरकारने कामं काढली आणि या कामाचे पैसे केंद्राकडून मिळाले नाही, राज्याकडून मिळाले नाही आणि त्यामध्ये तो दुर्दैवाने शेवटी त्या तरुणाने आपली आत्महत्या केली असेल तर सरकार कशा पद्धतीने या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे। काल मला कळलं नाही, पण काल मला असं कळलं की मंत्र्यांनी सांगितलं तर तो आमचा कॉन्ट्रॅक्टर नाही, म्हणजे त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट घेतलं, त्याचा काय दोष झाला? म्हणजे मंत्री सुद्धा अशा पद्धतीने स्वतःचं क्लिअरिफिकेशन करायचा प्रयत्न करत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे। 89,000 कोटीची थकबाकी आहे। आता वेगवेगळ्या खात्याची आम्ही माहिती घेतली, 89,000 कोटीच्या असलेल्या थकबाकीची यादी आम्ही आपल्याला देऊ इच्छितो। यामध्ये जेवढे तरुण आहेत, जे गरीब कुटुंबातले आहेत, शिकलेले आहेत, पण आज कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाल्यानंतर PWD पासून
त्यानंतर जलजीवनमध्ये असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, ग्रामविकास असेल, जलसंधारण असेल, या संदर्भामधून नगरविकास खात्यातून आहे 89,000 कोटीची थकबाकी इथं झालेली आहे. आणि 89,000 कोटीची थकबाकी होत असताना सरकार सप्लिमेंटरी बजेट काढत आहे. अजून एक तुम्हाला सांगतो, बजेटमध्ये तरतूद होत नाही म्हणून आता वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून त्या खात्यातून बँकेकडून कर्ज घेतलं जात आहे आणि बँकेचा कर्ज आणि व्याजाची गॅरंटी थक हमी द्यायची हमी ही सरकार देत आहे. म्हणजे एका बाजूला 8.5 लाख कोटीचं कर्ज वाढवलं आणि दुसऱ्या बाजूला परत बँकेचं कर्ज वाढवण्याचं या ठिकाणी काम सरकार करत असेल तर मला वाटलं याच्याशिवाय दुर्दैव नाही. महाराष्ट्र त्या ठिकाणी कर्जाच्या खाईत तर लोटलाच आहे, पण आता सुशिक्षित बेरोजगार तरुण सुद्धा अशा पद्धतीने आत्महत्या करत असेल त्या सरकारला थोडी तरी लाज असावी असं मला वाटतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावरती आहेत. एकतर महामंडळाचे वाटप झालेलं, पण 50 पेक्षा अधिक महामंडळ वाटून घेतले. त्यानंतर मंत्रिमंडळात देखील खांदेपालट होणार आहे. एकीकडे बच्चू कडू महाराष्ट्रभर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतायत, पण मुख्यमंत्री मात्र हे सगळ्या मंत्रिमंडळांनी ह्याच्यात लागलेत. कुठेतरी सरकार कमी पडते या सगळ्यावरती. कालही मी सांगितलं, या सरकारला शेतकऱ्यांबद्दल, तरुणांबद्दल, कोणत्याही युवकांबद्दल, कोणाबद्दलही काही पडलेलं नाही आहे. त्यांना फक्त आपली सत्ता टिकवायची आहे आणि सत्ता टिकवण्यासाठी आपल्या आमदारांनी मंत्री टिकवायचे आहेत. मंत्र्यांनी काही केलं तरी त्याच्यावर पांघरून घातलं जातं, त्यांची खाती बदलली जातात. परंतु या असलेल्या सरकारकडे जरा सुद्धा संवेदनशील नाही आहे सरकार. हे आम्ही कालही सांगितलं, आजही सांगतो. आणि त्यात भर म्हणजे काल एका तरुणाने जर आत्महत्या केली असेल त्या सरकारने ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचं खातंही दुसऱ्या मकरंद पाटलांना अशी चर्चा कालपासून सुरू आहे. काय वाटतं की तुम्हाला त्यांचा राजीनामा तुम्हाला खरंच अपेक्षित होतं, तुम्ही ज्या पद्धतीने मागणी करत होता? तुम्ही जर बघितलं तर त्यांनी खुलासा काय केला, खुलासा असा केला की मी मोबाईल मागवून घेतला आणि मोबाईलवर विधिमंडळात आणि विधान परिषद कामकाज बघण्यासाठी मोबाईल घेतला. अरे तुमच्या समोर आयपॅड लावलेले आहेत ना विधिमंडळामधले, आणि त्याच्यावर तुम्हाला प्रोग्राम बघता आला असता. तो प्रोग्राम जर समोर तुमच्याकडे विधिमंडळाने तरतूद आणि त्याप्रमाणे नियोजन केलेलं असताना सुद्धा मंत्री धांदाट खोटे बोलत आहेत आणि त्यांचं फक्त खातं बदललं जातं. अजून आता कुठले पुरावे मंत्र्यांना दिले पाहिजेत? या मंत्र्यांचे राजीनामे, मग तिकडे पाणी पुरवठा विभागाचा मंत्री असेल ज्याच्यामुळे तरुणांनी आत्महत्या केली त्याची जबाबदारी घेऊन या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजेत अशी आमची ठाम मागणी आहे. सर, मुंबईचा जो लाच झाला होता त्याच्यावर हायकोर्टाचा निर्णय आला होता. 12 आरोपींना निर्दोष सोडण्यात आलं होतं, येवढा जेलमधून पकडून आणि ठिकाणून. त्याच्या विरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं होतं. सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निकालात स्थगिती दिली आहे. म्हणजे आरोपी आहेत त्यांना दिलासा दिला, त्या आरोपीचं म्हणणं ऐकून घेणार आहे. पुन्हा राज्य सरकार या 12 आरोपींच्या विरोधात कमी पडलं, कारण सुनावणी जी झाली त्यात असं सांगण्यात आलं की निर्णयाला स्थगिती देऊ, पण 12 आरोपींना आम्ही जेलमध्ये पडलाय का नाही. त्यांनी आता काय त्रुटी राहिलेल्या आहेत याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने बारकाईने लक्ष घालून त्यातल्या त्रुटी ज्या राहिल्या त्याच्यामुळे हे निर्दोष सुटले असतील त्या सुप्रीम कोर्टामध्ये सबमिट कराव्या. सुप्रीम कोर्ट लगेच निर्णय देणार नाही. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या असलेल्या निर्दोष मुक्ततेला स्थगिती दिली याचा अर्थ आपलं सुप्रीम कोर्टाने म्हणणं ऐकण्याची तयारी ठेवली असेल आणि त्यामध्ये जर सरकारची बाजू भक्कमपणाने परत मांडली गेली तर हे आरोपी निश्चितपणाने त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातला निर्णय सुप्रीम कोर्ट घेऊ शकतात. सर, ते आमदार संजय गायकवाड हे कॅन्टीन चालकाला मारहाण करताना असं आढळून आलं. त्यांनी आता इम्तियाज जलीलसोबत एक करार केलाय, 500 रुपयाचा स्टॅम्पवरती करार केलाय. अशा पद्धतीने एकूण करार त्यांनी आता असं करावं, संजय गायकवाडांनी आता असं करावं, आमदारकीपेक्षा ते फ्रीस्टाईल कुस्त्या जिथं असतात तिथं जावं आणि तिथं वाटल्यास अशा प्रकारची बोली करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.